राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। रायगड विधान परिषदेच्या जागेबाबत बोलणी झाल्याचं समजतं। यावेळी तटकरेंनी अनिकेत तटकरेंसोबत ही भेट घेतली। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सरकार शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतली। मात्र यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी जरांगे यांची भेट घेतली। गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेच्या जागेबाबत भाष्य केलं। शिवसेनेमध्ये रस्सीखेच असल्याचा प्रकार नाहीये आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापपर्यंत तरी ठरला नाही असं पाटील म्हणतात। प्रलंबित कुणबी प्रमाणपत्राबाबत आढावा घेतला गेलाय आणि काम चुकार अधिकाऱ्यांवरती कारवाईच्या सूचना सुद्धा केलेल्या आहेत अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांच्या भेटीदरम्यान दिली। मात्र मराठा आणि कुणबीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याबाबत भाष्य करता येणार नाही असं विखे म्हणाले। पोर्टलवरून शासनानं नोंदी उडवल्या असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। सरकारच्या शिष्टमंडळासमोर त्यांनी हा आरोप केला। त्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी न्यायमूर्ती शिंदेंचे जरांगेंशी बोलणं सुद्धा करून दिलं। न्यायमूर्ती शिंदेंसोबत जरांगेंनी फोनवरून चर्चा सुद्धा केल्याचं समजतंय। खासदार श्रीकांत शिंदेंनी पुण्यातल्या विषारी दारू मृत्यू प्रकरणाबाबत भाष्य केलं। विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणामध्ये सरकार कठोर कारवाई करणार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणतात। नाशिक विधान परिषद जागेसाठी भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असताना भाजपमध्ये सुद्धा अंतर्गत चुरस वाढली। मंत्री गिरीश महाजनांचे दोन निकटवर्ती निलेश बोरा आणि गणेश गीते उमेदवारीवरून आमने-सामने आलेले आहेत। नागपुरात माजी मंत्री रणजित देशमुख यांच्या नावाने यंदा ग्रामविकास पुरस्कार वितरित करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती। यावेळी पवार गटाचे अनिल देशमुख सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मुंबईतील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला। आदित्य ठाकरेंनी महानगरपालिकेच्या जी दक्षिण कार्यालयाला भेट सुद्धा दिली। खासदार श्रीकांत शिंदेंना भेटण्यासाठी आलेल्या 78 वर्षीय वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। बीडच्या केस दौऱ्यावरती असताना ही घटना घडली। रसूल सय्यद असं या वृद्धाचं नाव आहे। पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणावरती रोहित पवार आक्रमक झाले होते। पोलीस प्रशासनाचा दारू विक्रीमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोपही रोहित पवारांनी केला। संतप्त नागरिकांनी हडपसरमधील दारूअड्ड्याची तोडफोड सुद्धा केली। तसंच रोहित पवारांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट सुद्धा घेतल्याचं समजतंय। प्रमोद जठर यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेतली। कोकणातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बैठक घेतल्याचं समजतं। या भेटीमध्ये कोकणातील महिला बचत गटांना मुंबईमध्ये व्यवसाय आणि स्टॉल उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा सुद्धा झाली। बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं राजकारणामध्ये येण्याचे संकेत दिलेत। येत्या काळामध्ये अभिनेता सोनू सूद राजकारणामध्ये एंट्री घेण्याची शक्यता आहे। मला वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये मोठमोठ्या पदांसाठी ऑफर्स सुद्धा आलेल्या आहेत। राज्यसभेसाठी मला 3 वेळा राजकीय पक्षांकडून ऑफर्स आल्या असंही अभिनेता सोनू सूदनं म्हणाले। पुण्यातल्या हडपसरमधील विषारी दारू पिऊन झालेल्या मृत्यू प्रकरणी आमदार रोहित पवार ससून हॉस्पिटलमध्ये गेले होते। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवरती संताप व्यक्त केला। ससूनमधील अधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवारांना मृतांची माहिती देण्यात टाळाटाळ केल्याचं पवार पाहायला मिळालं। मुंबईतील 87,000हून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्र व्यवहार एसआयटीच्या रडारवरती आहेत। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर तपासाला वेग आला। भायखळा, गोवंडी, देवनार भागातील व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे दिल्लीच्या दौऱ्यानंतर सुद्धा महायुतीतील जागा वाटपाचा पेच कायम आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेबाबत भाजपचे प्रदेश नेतृत्व सुद्धा आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नाशिक विधान परिषदेच्या उमेदवारीचा पेच काही सुटत नाहीये। त्यावर आता नाशिक भाजपचा उमेदवार गिरीश महाजन देतील असं वक्तव्य अजित चव्हाण यांनी केलं।